नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस ट्युटोरियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी मधील 12वे प्रकरण द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स हा ॲक्च्युली इंग्लिश मीडियम सिलेबस आहे. इंग्लिश मीडियममधला लेसन आहे जो आपण मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. तर मस्क्युलर सिस्टीम म्हणजे मानवी शरीरातले स्नायू किंवा स्नायूंची जी प्रणाली आहे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनसंस्था याचा स्टडी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा या व्हिडिओचा फर्स्ट पार्ट आहे. तर चला आपण कंटिन्यू करूया. लेट्स रिकॉल व्हॉट इज मीन बाय ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय असतं? ऑर्गन्स म्हणजे अवयव आणि सिस्टीम म्हणजे संस्था किंवा प्रणाली. तर ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय? बघा, तुम्हाला मी उदाहरण देते. आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या एकत्रितरित्या काम करत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सतत 24 तास आपलं जे रक्त आहे त्याचं अभिसरण होत असतं, त्याचं सर्क्युलेशन होत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये मग ब्लड वेसल्स आल्या, हार्ट या गोष्टींचा समावेश असतो. किंवा आपण सतत श्वास घेत असतो अगदी जागे असताना, झोपेत. तर आपल्या नाकापासून आपल्या श्वसन संस्थेची सुरुवात होते. आपण नाकाने श्वास घेतो, श्वासनलिकेतून तो आपल्या फुफ्फुसापर्यंत जातो आणि फुफ्फुसामध्ये मग त्याचा जो काही आहे तो उपयोग केला जातो. म्हणजे वेगळे वेगळे स्नायू एकत्र येऊन एकाच प्रकारचं काम करत असतात. आलं लक्षात? याला आपण ऑर्गन सिस्टीम किंवा अवयव प्रणाली असं म्हणत असतो. हाऊ आर द बोन्स इन अवर बॉडी जॉईन टू ईच अदर. आपल्या शरीरातील हाडं एकमेकांशी कोणत्या प्रकारे जोडलेली असतात? एकदम सोपं उत्तर आहे, सांध्यांनी जोडलेली असतात, ज्याला आपण जॉईंट असं म्हणतो. म्हणजे दोन हाडं जोडण्यासाठी एकाच प्रकारचे नाही, वेगवेगळ्या प्रकारचे सांधे किंवा जॉईंट्स असतात, पण दोन हाडं ही सांध्यांनी आपल्या शरीरामध्ये जोडलेली असतात. मस्क्युलर सिस्टीम, स्नायू प्रणाली किंवा स्नायू. ट्राय दिस. क्लोज युअर फिस्ट टाइटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. नाव फील द अपर पार्ट ऑफ दिस आर्म विथ द फिंगर्स ऑफ युअर अदर हँड. व्हॉट डिड यू एक्सपिरियन्स. काय म्हणतात? तर तुमच्या एका हाताची मूठ जी आहे ती घट्ट बंद करा आणि तो हात कोपरामध्ये वाकवा. असं केल्यावर काय होईल तर तुमच्या दंडाचा जो भाग आहे तो तुम्हाला थोडासा फुगीर झालेला जाणवेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्या हाताने स्पर्श करून बघाल तेव्हा तो जो भाग आहे तो थोडासा फुगीर झाल्यासारखा जाणवेल किंवा हार्डनेस, एक कठीणपणा त्याच्यामध्ये जाणवेल. डिड यू फील द हार्डनेस इन द अपर आर्म. This fleshy part consists of muscles. Muscles contract and relax as a different part of our body move. Muscles give our body a specific shape and posture. म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या हाताने स्पर्श करून बघितलं तर तुम्हाला तिथे एक हार्डनेस किंवा कठीणपणा जाणवतो. तर काय आहे ते? तर तो तुमच्या दंडाच्या भागामध्ये असणारे मसल्स किंवा स्नायू आहेत. काय होतं, जेव्हा तुम्ही तुमचा हात कोपरामध्ये बेंड करता किंवा वाकवता तेव्हा दंडाच्या भागामध्ये असणारे जे मसल्स असतात ते आकुंचन पावतात किंवा कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळं तिथं एक फुगीरपणा किंवा कठीणपणा आपल्याला जाणवतो. आपल्या शरीराच्या कोणत्याही भागातल्या कोणत्याही अवयवाची जेव्हा आपण हालचाल करतो त्यावेळी एकतर आपल्या शरीरातील स्नायूंचं आकुंचन होतं किंवा प्रसरण होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही पाय फोल्ड करून बसता तेव्हा तुमच्या पायाचे किंवा मांडीचे स्नायू एका बाजूचे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि दुसऱ्या बाजूचे रिलॅक्स होतात. हे तुम्ही बसल्यावरती तुमच्या लक्षात येईल. जसं आता तुम्ही हाताची मूठ वळली आणि तुमचा हात कोपरातून बेंड केला तर तुमच्या हाताचे दंडाच्या भागाचे जे स्नायू आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे मसल जे असतात ते जेव्हा बॉडीमध्ये मूवमेंट होईल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. मसल्स गिव्ह अवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पोश्चर. हे जे मसल्स आहेत ते आपल्या बॉडीला एक पर्टिक्युलर आणि स्पेसिफिक आकार देत असतात. मसल्समुळे आपल्या बॉडीला एक ठराविक असा आकार मिळत असतो. मसल्स आर बंडल ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. मसल्स जे असतात, स्नायू जे आहेत ते काय आहेत तर बंडल्स ऑफ अ फायबर. फायबर म्हणजे तंतू आणि बंडल म्हणजे त्याचा बंच किंवा गठ्ठा. तर तंतूचे हे गठ्ठे आहेत जे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात आणि रिलॅक्सही होऊ शकतात जशी गरज असेल तसं. म्हणजे मसल्स किंवा स्नायू हे गरजेनुसार कॉन्ट्रॅक्ट होणारे किंवा रिलॅक्स होणारे तंतूंचे गठ्ठे आहेत असं आपण म्हणू शकतो. कॅन यू रिकॉल व्हॉट इज द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन मसल्स अँड बोन्स. मसल्स, स्नायू आणि बोन्स, हाडं ह्यांच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे?
आता आपल्या शरीरावरती मसल्सचं आवरण आहे, पूर्ण शरीरावरती आपल्याला वरच्या भागात ते दिसून येतात त्वचेच्या खाली, ते सगळे मसल्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये बोन्स आहेत आणि अर्थात त्याच्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध असेल. आपण तो संबंध बघूया. मसल्स आर फर्मली अटॅच टू द बोन्स बाय मीन ऑफ अ टेंडॉन्स. तर हे जे मसल्स आहेत ते टेंडॉन्स अस्थितंतूंच्या साहाय्याने आपल्या हाडांना एकदम फर्मली अगदी घट्टपणे चिकटलेले असतात. When muscles contract, there is a movement at the joint and the bones move either nearer or away from each other. काय होत असतं तर जेव्हा मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, जेव्हा आपल्या शरीरातले कोणत्याही भागातले मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेला काय होतं तर तिथे असणारा जवळपास असणारा जो जॉईंट आहे किंवा सांधा आहे त्याच्यामध्ये हालचाल होते आणि एक तर तिथले बोन्स त्या सांध्याच्या रिलेटेड असणारे किंवा त्या सांध्याच्या बाजूला असणारे बोन्स जे आहेत ते एकतर जवळ येतात किंवा एकतर लांब जातात. म्हणजे आता आपण जेव्हा आपल्या दंडाच्या भागाचा म्हणजे तुम्ही हालचाल बघितली, दंडाजवळचे जे स्नायू आहेत ते फुगीर झाल्यासारखे तुम्हाला वाटले, तिथल्या स्नायूंची हालचाल झाली तेव्हा काय झालं तर तुम्ही तुमचा जो कोपर आहे तो दंडाच्या जवळ आणलात, बरोबर. म्हणजे कोपर हा तुमचा सांधा आहे, त्याच्या पुढे एक हाड आहे आणि पाठीमागे दंडाच्या बाजूला एक हाड आहे. ह्या दोन हाडांना कोपरामध्ये जोडलेलं आहे. तर हे दोन हाडं एकत्र आली आणि त्यामुळं आपल्याला दंडाचे जे मसल्स आहेत किंवा स्नायू आहेत त्याच्यामध्ये फुगीरपणा जाणवला. द ॲक्शन ऑफ मसल्स इज अ नेसेसरी फॉर ऑल काइंड ऑफ मुवमेंट्स फ्रॉम द स्मॉल मुवमेंट ऑफ आयलिड्स टू दोज दॅट डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज अ वेन चॉपिंग वूड विथ ॲन एक्स. तर मसल्सची जी ॲक्शन आहे ती खूप महत्त्वाची असते. जेव्हा म्हणजे तुम्हाला शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल करायची असते, अगदी तुम्ही तुमच्या डोळ्याच्या पापण्या फडफडवताय आणि त्याच्या विरुद्ध कुऱ्हाड घेऊन तुम्ही एखादं लाकूड फोडताय अगदी ताकदीनिशी, ही छोट्यातल्या छोटीपासून मोठ्यातली मोठी गोष्ट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मसल्सची ॲक्शन किंवा त्यांची मुवमेंट जी आहे ती गरजेची असते. वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मुवमेंट लाईक टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोईंग एक्सेट्रा. म्हणजे आपण ज्या बऱ्यापैकी सगळ्या क्रिया करत असतो, आपण चालतो, बोलतो, हसतो किंवा उड्या मारतो, फेकतो एखादी वस्तू, तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला मसल्सची गरज असते. बघा आपण जे बघितलं ते ह्यांनी चित्रामध्ये दाखवलेलं आहे कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ मसल्स. हे जे लाल भागामध्ये तुम्हाला दिसत आहेत, हात सरळ आहे आणि हातात वरती जे लाल भागामध्ये दिसत आहेत ते दंडाचे स्नायू आहेत आणि जेव्हा आपण तो हात कोपरामध्ये फोल्ड करतो त्यावेळेला ते जे दंडाचे स्नायू आहेत ते काय होतात तर फुगीर झाल्यासारखे वाटतात किंवा कॉन्ट्रॅक्ट होत असतात. तर अशा तऱ्हेने स्नायूंची हालचाल होत असते. यूज युअर ब्रेन पॉवर. विच पार्ट ऑफ अवर बॉडी आर मेड अप ओनली ऑफ मसल्स. आपल्या शरीरातील कोणते पार्ट्स आहेत जे फक्त मसल्सनी बनलेले आहेत. तुम्ही विचार करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्रेन वापरायचा आहे आणि हा विचार करण्यासाठी तुम्ही जो ब्रेन वापरणार आहात तो सुद्धा अर्थातच मसल्सनी बनलेला आहे, त्याच्यामध्ये हाडं नाही. जिभेला काही हाड असं आपण म्हणतो, अर्थातच ते कुणाच्या जिभेला नसतं, कारण जीभ हा सुद्धा फक्त मसल्सनी बनलेला अवयव आहे. तर तुम्ही विचार करा आणि ठरवा की आपल्या शरीराचे असे कोणते भाग आहेत, कोणते ऑर्गन्स आहेत जे फक्त मसल्सनी बनलेले असतात. Do you know? There are more than 600 muscles in a human body. Muscles contribute almost 40% of the weight of the healthy adult human body. There are about 30 muscles in the human face. Our eyes, mouth, nose are encircled by the small muscles. Expression like a happiness, sadness, fear are expressed by the movements of these muscles of the face. तुम्हाला माहीत आहे का? आपल्या शरीरामध्ये जवळपास 600 मसल्स असतात. म्हणजे कोणत्याही ह्युमन बॉडीमध्ये जवळपास 600 मसल्स किंवा स्नायू असतात. तर हे मसल्स जे आहेत ते आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या जवळपास 40% इतकं त्यांचं वजन असतं. म्हणजे जर तुमचं वजन 100 किलो आहे समजा, तर तुमच्या मसल्सचं एकंदरीत वजन हे 40 किलो असेल किंवा तुमचं वजन जर 50 किलो असेल तर तुमच्या मसल्सचे एकंदरीत वजन जे आहे ते 20 किलो आहे. म्हणजे आपल्या शरीराच्या टोटल वजनाच्या 40% इतकं जे आहे ते आपल्या मसल्सचं वजन असतं.
आपला जो मानवी चेहरा असतो त्याच्यामध्ये जवळपास 30 मसल्स आहेत. ह्युमन फेस जे आहे त्याच्यामध्ये 30 मसल्स आहेत. आपले डोळे, तोंड, नाक हे जे आहेत ह्यांच्या आजूबाजूला आपल्याला छोटे छोटे मसल्स दिसतात किंवा छोटे छोटे मसल्स प्रेझेंट आहेत. आणि आपण जे काही एक्सप्रेस करतो, आपण दुःखी होतो, रागावतो, चीड येते, हसतो, हे छोटे छोटे जे एक्सप्रेशन असतात ते आपल्या चेहऱ्यावरचे हे जे मसल्स आहेत त्यांच्या हालचालीतून आपण एक्सप्रेस करू शकतो. ह्या मसल्समध्ये मुवमेंट होत असते, त्यामुळे आपण सॅड झालो आहे किंवा आनंदी झालो आहे किंवा रागावलो आहे हे आपल्याला लक्षात येतं. कॅन यू टेल, आर द मसल्स ऑफ द डिफरंट ऑर्गन इन आवर बॉडी आयडेंटिकल? आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत त्या सगळ्यांचे मसल्स आयडेंटिकल किंवा सारखे आहेत का? तुम्हाला काही कल्पना आहे का या गोष्टीची की मसल्स सगळ्यांचे सारखे आहेत किंवा वेगळे वेगळे आहेत? आपण ह्याचा अभ्यास पुढे करणार आहे. बघा, व्हॉलंटरी मसल्स, वर्किंग विथ आवर हँड्स, walking, eating, etc. are functions that depend on our will. Muscles used in this action are called voluntary muscles. For example, muscles in our arms and legs are voluntary muscles. आता voluntary असं म्हटलं त्यांनी, आपण ऐच्छिक असं म्हणूया मराठीमध्ये, ठीक आहे. व्हॉलेंटरी मसल्स, ऐच्छिक स्नायू. तर आपण आपल्या हाताने काम करतो, आपण चालतो, आपण खातो, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपण आपल्या इच्छेनुसार करत असतो, बरोबर. तर अशा ॲक्शन्समध्ये जे मसल्स यूज केले जातात त्यांना आपण व्हॉलेंटरी मसल्स असं म्हणतो. म्हणजे तुम्ही तुमच्या हाताला सांगता की बाबा घास उचल आणि तोंडात घाल, आणि तुमच्या हाताचे मसल्स तुमचं ऐकतात, बरोबर. म्हणजे ते तुमच्या इच्छेने काम करत असतात. म्हणून असे जे मसल्स आहेत जे आपण आपल्या इच्छेने वापरू शकतो त्यांना आपण व्हॉलेंटरी मसल्स असं म्हणतो. जसे आपल्या हाताचे आणि पायाचे मसल्स, जेव्हा आपल्या मनात येईल तेव्हा आपण चालतो, जेव्हा आपल्या मनात येईल तेव्हा आपण आपला हात हलवतो. दुसरा प्रकार आहे इनव्हॉलेंटरी मसल्स, अनैच्छिक स्नायू. तर इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजे काय? तर व्हेरियस प्रोसेसेस लाईक ब्रीदिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर वायटल फंक्शन्स दॅट इज दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. दे डू नॉट डिपेंड अपॉन अवर विल. द मसल्स ऑफ ऑर्गन्स विच कॅरी आउट दीज इनव्हॉलेंटरी फंक्शन्स आर कॉल्ड इनव्हॉलेंटरी मसल्स. बघा, आपल्या शरीरात बाहेर ज्या प्रक्रिया होतात, बऱ्यापैकी चालणं, हसणं, बोलणं, खाणं, त्या आपण हँडल करतो. पण ज्या इंटरनल प्रोसेस आहेत, म्हणजे सतत आपण ब्रीथ करत असतो, आपलं हार्ट जे आहे ते सतत बीट होत असतं आणि सतत आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरू असतं. आपला जो मेंदू आहे तो सतत विचारमग्न असतो. किडनीज आहेत त्यांचं जे फंक्शन आहे ते सतत सुरू असतं. आपण जे काही खातो आपल्या पोटामध्ये डायजेस्ट होतं, तर हे फंक्शनिंग सतत सुरू असतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अर्थातच आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी महत्त्वाच्या असतात, बरोबर. आणि त्या चालू राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्या आपल्या इच्छेवरती डिपेंड नसतात. अगदी आपण जन्माला आल्यापासून आपलं हार्ट बीट होतं आहे एकसारखं, कधीही न थांबता. आपण त्याला असं कधीच म्हणत नाही की बाबा रे तू 2 मिनटं आराम घे, आणि आपण म्हटलं म्हणून तो थांबतही नाही. म्हणजे ते आपल्या इच्छेनुसार काम करत नाही. तर असे जे मसल्स आहेत, ठीक आहे, ते इनव्हॉलेंटरी फंक्शन सतत करत असतात. म्हणजे आपल्याला वाटलं किंवा नाही वाटलं तरी त्यांची जी क्रिया करणं आहे सुरू, ते सतत सुरू राहतं. तर अशा मसल्सना आपण इनव्हॉलेंटरी मसल्स असं म्हणत असतो. फंक्शन्स ऑफ ऑर्गन लाईक स्टमक, इंटेस्टाईन, हार्ट आर कॅरीड आउट इन देअर ओन फिक्स्ड मॅनर बाय इनव्हॉलेंटरी मसल्स. तर हे जे इनव्हॉलेंटरी मसल्स आहेत ते काय करतात, तर आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या प्रक्रिया असतात, म्हणजे आपल्या पोटाचे स्नायू, इंटेस्टाईन म्हणजे आतडे, हार्ट, आपलं हृदय, तर ह्या सगळ्यांचे जे काही फंक्शनिंग आहेत किंवा ह्या सगळ्यांच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या इनव्हॉलेंटरी मसल्सच्या थ्रू कंप्लीट केल्या जातात. विच ऑर्गन इन अवर बॉडी हॅव व्हॉलेंटरी मसल्स अँड विच वन हॅव इनव्हॉलेंटरी मसल्स? फाइंड आउट अँड मेक द लिस्ट ऑफ ईच टाईप. आता बघा, आपल्या बॉडीमध्ये कोणते व्हॉलेंटरी मसल्स आहेत आणि कोणते इनव्हॉलेंटरी मसल्स आहेत ते शोधून काढा. म्हणजे आता मी बोलते आहे, मला बोलायचं आहे, मग माझे ओठ हलत आहेत, बरोबर, म्हणजे ते व्हॉलेंटरी आहेत. तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करायचं आहे, माझे डोळे म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनकडे मग मला जेव्हा पाहिजे तेव्हा बघते, म्हणजे ते व्हॉलेंटरी आहेत. पण माझा हार्ट, ज्याला मी कधीच थांब म्हणू शकत नाही, ते इनव्हॉलेंटरी आहे. माझ्या इच्छेनुसार ते काम करत नाही. तर अशा प्रकारे तुमच्या शरीरामध्ये कोणते मसल्स व्हॉलेंटरी आहेत आणि कोणते इनव्हॉलेंटरी आहेत ते तुम्ही शोधून काढा आणि ते लिस्ट आऊट करण्याचा
प्रयत्न करा. टाईप्स ऑफ मसल्स. आता आपण बघणार आहोत स्नायूंचे प्रकार. जो वर क्वेश्चन आपण बघितला की शरीरामध्ये वेगळे वेगळे 600 प्रकारचे स्नायू आहेत, तर ते सगळे एकसारखे किंवा आयडेंटिकल आहेत का? तर नाही, ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि आता आपण ज्याचे प्रकार बघणार आहोत. फर्स्ट आहे स्केलेटल मसल्स, ज्यांना आपण अस्थि स्नायू असं म्हणू. ठीक आहे. द टू एंड ऑफ ईच ऑफ दीज मसल्स आर अटॅच टू द 2 डिफरंट बोन्स. काय म्हणतात हे? तर हा जो मसल्स आहे, हा जो बंच आहे फायबर्सचा, त्याचे 2 एंड जे आहेत ते 2 वेगवेगळ्या हाडांना स्टिक झालेले असतात किंवा अटॅच झालेले असतात. फॉर एक्झाम्पल ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ द आर्म्स अँड अ लेग. Their movements are voluntary. They are also responsible for holding the bones of the skeleton together and giving shape to our body. आता ह्याचं एक्झाम्पल आपण कुठलं बघू शकतो? स्केलेटल मसल्स किंवा ज्याला अस्थि स्नायू आपण म्हणतोय. तर 2 वेगळे वेगळे स्नायू, म्हणजे एक स्नायू ज्याची 2 वेगळी वेगळी टोकं 2 वेगळ्या वेगळ्या हाडांना जोडलेली आहेत किंवा अटॅच झालेली आहेत. बरोबर. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे आपल्या हाताचे आणि पायाचे स्नायू. त्यांची मुवमेंट जी असते ती व्हॉलेंटरी असते. म्हणजे हे जे स्नायू आहेत ते आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल करू शकतात. आणि हे स्नायू आपल्या शरीरातील हाडं घट्ट धरून ठेवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या शरीराला एक पर्टिक्युलर आकार देण्यासाठी, एक स्पेसिफिक पोश्चर देण्यासाठी जबाबदार असतात किंवा ह्यांच्यामुळे आपल्या शरीराला एक पर्टिक्युलर आकार मिळतो, एक स्पेसिफिक पोश्चर मिळत असतं. दुसरे आहेत हार्ट और कार्डियक मसल्स. ठीक आहे, जे आपल्या हृदयामध्ये असतात. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, हार्ट और कार्डियक मसल्स. These muscles bring about the contraction and a relaxation, beating of the heart. The movement is involuntary. Cardiac muscles cause our heart to relax and contract continuously at the rate of about 70 times per minute. तर हे जे मसल्स आहेत, हार्ट और कार्डियक मसल्स, हे पर्टिक्युलरली फक्त हार्टमध्येच अवेलेबल आहेत किंवा फक्त हार्टचेच आहेत. आणि हे मसल्स आहेत ते कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट होत असतात, रिलॅक्स होत असतात. आपण जेव्हा आपल्या छातीवरती हात ठेवतो तेव्हा एक पर्टिक्युलर असा लपडप साऊंड आपल्याला ऐकायला येतो, ज्याला आपण हार्टबीट असं म्हणत असतो. कशामुळे होतं? तर सतत हे हार्टचे जे स्नायू आहेत ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. बरोबर. तर हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आपली म्हणजे शरीर जे आहे ते सुरू राहत असतं. आणि त्यामुळे ही जी आहे ती इनव्हॉलेंटरी मुवमेंट आहे, ते आपल्या हातात नाही. कोणत्याही जन्माला आलेल्या व्यक्तीचं हार्ट जे स्टार्ट होतं बीट करायला, ते अगदी तो व्यक्ती हयात असेपर्यंत बीट होत असतं. म्हणजे आपण ती थांबवू शकत नाही, ती इनव्हॉलेंटरी आहे. कार्डियक मसल्स कॉज अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट द रेट ऑफ अबाउट 70 times per minute. तर हे जे कार्डियक मसल्स आहेत ते आपल्या शरीराला किंवा ते आपल्या हार्टला 70 times per minute म्हणजे एका मिनटामध्ये 70 वेळा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं किंवा होऊ देतात. ह्या मसल्समुळे आपलं जे हार्ट आहे ते दर मिनटाला 70 वेळा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं. म्हणजे आपला जो रेट असतो हार्टबीटचा पर मिनिट तो जवळपास 70 आहे. स्मूथ मसल्स. तिसरा जो प्रकार आहे तो स्मूथ, ज्याला मृदू किंवा सॉफ्ट असं आपण म्हणू. These muscles are present in the internal organs other than the heart. For example, muscles of the stomach, intestine, blood vessels, uterus. Their movements are involuntary and slow. Various vital functions of our body, of which we remain quite unaware, are carried out by these special muscles. आता हे जे स्मूथ मसल्स आहेत, ठीक आहे, जे मृदू आहेत, सॉफ्ट आहेत, म्हणून त्यांना स्मूथ मसल्स असं म्हटलं गेलं. तर हे जे मसल्स आहेत ते कुठे प्रेझेंट असतात? तर हार्ट सोडून, हार्टचे स्पेशल कार्डियक मसल्स आहेत आपण बघितलं. हार्ट सोडून जे इतर इंटरनल ऑर्गन आहेत, जे अंतर्गत अवयव आहेत, त्याच्यामध्ये हे मसल्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल आपल्या स्टमक म्हणजे जठराचे मसल्स किंवा इंटेस्टाईन, आतड्यांमध्ये असणारे मसल्स, ब्लड वेसल्स, युटेरस, गर्भाशय किंवा रक्तवाहिन्या, ह्यांचे जे मसल्स असतात ते स्मूथ मसल्स आहेत. द्या मुवमेंट आर इनव्हॉलेंटरी अँड स्लो. ह्या मसल्सची जी मुवमेंट असते ती इनव्हॉलेंटरी असते, आपल्या हातात नसते, आपण त्याला थांबवू शकत नाही, आणि ती स्लोसुद्धा असते. व्हेरियस वायटल फंक्शन्स ऑफ अवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय दीज स्पेशल मसल्स. म्हणजे बघा, आपण 12 तास जागे असतो 24 तासातले, पण तरीही
आपण खाल्लं आहे, आता आपलं अन्न घुसळलं जातं आहे, आता ते हळूहळू आतड्यांमधून पास होतं आहे, आता त्याचं शोषण होणार आहे किंवा हळूहळू आपलं रक्त आपल्या रक्तवाहिन्यांमधून फिरतं आहे, आपण जो श्वास घेतो आहे तो लंग्समध्ये गेला आहे, आता तो कसा युटिलाइज केला आहे, हे सगळं अंतर्गत सुरू असतं आपल्या सतत 24 तास. पण ते आपल्याला कधीही लक्षात येत नाही, म्हणजे आपण ह्या गोष्टींपासून अनअवेअर असतो. पण ह्या अनअवेअर असणाऱ्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत जवळपास, त्या ह्या स्मूथ मसल्सच्या थ्रू कॅरी केल्या जातात किंवा ह्या सगळ्या प्रोसेस कॅरी करणारे जे ऑर्गन्स आहेत ते स्मूथ मसल्सनी बनलेले असतात. तर हे जे आहेत ते 3 मसल्सचे प्रकार आहेत: स्केलेटल मसल्स किंवा अस्थिस्नायू, हार्ट ऑर कार्डियाक मसल्स, हृदयाचे स्नायू, आणि स्मूथ मसल्स म्हणजे मृदू असणारे स्नायू. कॅन यू टेल हाऊ डू मसल्स परफॉर्म देअर फंक्शन्स? आता पुढचा प्रश्न, तुम्ही सांगू शकता का की मसल्स त्यांचं जे फंक्शन आहे ते कसं परफॉर्म करतात, त्यांच्या ज्या काही कार्य चालू असतात ती कशी घडली जातात किंवा कशी घडतात? बघा, विचार करा. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. ट्राय दिस. होल्ड युअर आर्म स्ट्रेट ॲट द एल्बो दॅट इज 180 डिग्री विदाउट क्लोजिंग द फिस्ट. तुम्हाला तुमचा हात सरळ ठेवायचा आहे. जसा सरळ तुम्ही नॉर्मल उभे असताना जेव्हा तुम्ही स्टँडिटीज उभे राहता, तुमचा हात जो सरळ रेषेत असतो 180 डिग्रीजमध्ये, तसाच्या तसा ठेवायचा आहे. तुम्हाला तुमची मूठ बंद करायची नाही. बेंड द आर्म ॲट द एल्बो थ्रू 90 डिग्री. आता तुमचा जो हात आहे तो 90 डिग्रीमध्ये म्हणजे बरोबर काटकोनात 90 अंशामध्ये बेंड करा. टच द शोल्डर विथ युअर फिंगर्स ऑन सेम साईड. आता तुम्ही असं केल्यानंतर तुमचे जे फिंगर्स, तुमची जी बोटं आहेत त्यांनी तुमचं शोल्डर जे आहे ते टच करण्याचा प्रयत्न करा. आता बरोबर हात 180 डिग्रीजमध्ये ठेवला. आता हा 90 डिग्रीजमध्ये फोल्ड केला. 90 डिग्रीजमध्ये जर तसाच हात स्ट्रेट असेल तर मी तरी माझं शोल्डर टच नाही करू शकत. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला तुमचं शोल्डर टच करता येते का? मसल्स ऑफ विच पार्ट युअर आर्म कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ड्युरिंग द अबाव 3 ॲक्शन्स. आता ही जी ॲक्शन तुम्ही केली की तुमचा हात स्ट्रेट आहे, मग तुम्ही बेंड केला आणि मग तुम्ही शोल्डर तुमचे टच केले फिंगरनी, तर ह्याच्यामध्ये तुमच्या शरीराच्या किंवा तुमच्या हाताच्या कोणत्या भागातले मसल जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाले? तुमच्या लक्षात येते का? जेव्हा तुम्ही हात स्ट्रेट ठेवला आहे तेव्हा तुमचे मसल जे आहेत ते नॉर्मल आहेत, बरोबर, अगदी त्यांच्या ॲज इट इज स्टेटमध्ये आहे. जेव्हा तुम्ही तो कोपरामध्ये बेंड करता तेव्हा मग तुमच्या दंडाच्या बाजूचे जे स्नायू असतात ते कॉन्ट्रॅक्ट होतात. तुम्ही अजून बेंड केलात हात आणि तुम्ही शोल्डरला टच केलं तर मग तुमचे कोणते स्नायू कॉन्ट्रॅक्ट होतात आणि कोणते स्नायू रिलॅक्स होतात? तुमच्या लक्षात येते का? मसल्स इन अवर बॉडी ऑलवेज वर्क इन अ ग्रुप. When some muscles contract, other muscles of the same group relax. This is how muscles help in the proper performance of the various functions of our body. आता बघा, हे त्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. एकाच ग्रुपमधले मसल्स, म्हणजे आता आपण हाताचे जे मसल्स आहेत ते एकाच ग्रुपमधले आहेत. तुम्ही जर विचार केला, तुम्ही हात तुमचा कोपरामध्ये बेंड करताय, बरोबर, त्यावेळी काय होतं तर तुमचा जो वरचा भाग आहे दंडाचा, तिकडचे मसल्स फुगतात किंवा एकत्र येतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. ह्याच वेळेला अगदी तुमच्या दंडाचा जो खालचा भाग आहे, म्हणजे तुमचा जो कोपर आहे एल्बो त्या साईडचा जो भाग आहे, तिकडचे मसल्स आहेत ते काय होतात? रिलॅक्स होतात, म्हणजे प्रसरण पावतात. म्हणजे एकाच अवयवाचे मसल जे आहेत ते काय करत असतात? वेगवेगळ्या पद्धतीने कोऑपरेट करत असतात. एक जर कॉन्ट्रॅक्ट झाले तर दुसरे रिलॅक्स होतात, जेणेकरून त्यांचं जे काम आहे ते स्मूथली पार पडावं. येते का लक्षात? म्हणजे एका ठिकाणचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले आणि दुसऱ्या ठिकाणचे समजा प्रसरण पावलेच नाहीत तर काय होईल? त्याच्यामध्ये ताण निर्माण होईल, ते तुटतील, कारण ते तंतूचे गठ्ठे आहेत, होय की नाही? म्हणजे ते म्युच्युअली परफॉर्म करतात. जर हालचालीसाठी एका ठिकाणचे कॉन्ट्रॅक्ट झाले तर त्याच ग्रुपमधले दुसऱ्या बाजूचे असतात ते, म्हणजे जे कुठले रिलेटिव्ह असतील ज्यांना प्रसरण होणं गरजेचं आहे ते प्रसरण पावतात आणि अशा तऱ्हेनं आपल्या बॉडीमध्ये जे काय आहे ते प्रॉपर हालचाल होत असते. द मसल्स ऑन द फ्रंट ऑफ द बोन इन आवर अपर आर्म इज कॉल्ड बायसेप्स. द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड ट्रायसेप्स. आता हे तुम्ही ऐकलं असेल, बायसेप्स आणि ट्रायसेप्स. जे जिमला जाणारे वगैरे लोक असतात त्यांना ह्या टर्म्स माहीत असतील, ठीक आहे. तर अप्पर बाजू जी आहे, आपला दंड जो आहे
त्यातल्या समोरचे जे मसल्स आहेत त्यांना आपण बायसेप्स म्हणत असतो आणि पाठीमागचे किंवा बॅक साईडचे जे मसल्स आहेत त्यांना आपण ट्रायसेप्स म्हणत असतो. इथे बघा, तुम्ही बघू शकता त्यांनी दाखवलेलं आहे, जे दंडाचे समोरच्या बाजूचे आहेत ते बायसेप्स आहेत आणि अर्थातच त्याच्या पाठीमागचे जे आहेत बॅक साईडचे त्यांना आपण ट्रायसेप्स असं म्हणतो. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वूड हॅपन इफ द कार्डियक मसल्स डू नॉट मूव्ह. जर कार्डियक मसल्स जे आहेत, आपल्या हार्टचे मसल्स जे आहेत ते जर मूव्ह झाले नाहीत तर काय होईल. आता ह्याचा विचार तुम्ही अर्थात करूच शकता. तुम्ही छोटे असला तरी एवढेही छोटे नाहीत, कारण कार्डियक मसल्स मूव्ह होतात म्हणजे काय, तर ते सतत कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. त्यामुळे आपलं हार्ट जे आहे ते सतत बीट करत असतं. जर ते मूव्ह झाले नाही तर अर्थातच हार्ट जे आहे ते बीट करणं स्टॉप करेल आणि इट विल कॉज डेथ. कारण pumping of a heart is a very essential, very vital for living of any human being or any animal. ज्या कोणत्या प्राण्यामध्ये हृदय आहे त्याचं हृदय काम करत आहे म्हणजे तो जिवंत आहे. जर ते थांबलं तर अर्थात इट विल कॉज डेथ. त्यामुळं जर कार्डियक मसल्स मूव्ह झाले नाही तर आपल्या हृदयाची जी हालचाल आहे ती बंद पडेल. फूड एंटर्स द स्टमक अँड द स्टमक मसल्स डू नॉट मूव्ह. आता फूड जे आहे ते स्टमकमध्ये एंटर झालं, आपण जे खातो, जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चाललं आहे हे आपल्याला माहीत नसतं, आपण अनअवेअर असतो या गोष्टींपासून. पण आपण जेव्हा खातो आपल्या बॉडीमध्ये डायजेशनची प्रोसेस सुरू होते. आपलं जे स्टमक आहे, म्हणजे स्टमक म्हणजे पूर्ण पोट नव्हे, आपलं जे जठर आहे त्याच्यामध्ये सतत कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते घुसळलं जातं, त्याचा एक स्लरीसारखा पदार्थ तयार होतो. म्हणजे आपण खाताना अन्न वेगळं वेगळं चविष्ट, भात वेगळा, भाकरी वेगळं, सगळं चवीने चाकून माकून खातो. पण इनकेस तुम्ही कधी उलटी केली असेल जेवल्यानंतर तासाभराने, तर पूर्ण असा स्लरीसारखा असणारा एखादा पदार्थ त्यातून बाहेर येतो. म्हणजे कशामुळे होतं हे, तर आपल्या जठराच्या हालचालीमुळे ते पूर्णपणे घुसळलं जातं, जेणेकरून ते आपल्या आतड्यातून पास होईल आणि त्यातले जे न्यूट्रियंट्स आहेत ते आपल्या बॉडीला शोषून घेता येतील. बरोबर. तर स्टमकचे जे मसल्स आहेत त्यांनी हालचाल केली नाही तर जे अन्न आपण खातो आहे ते पचणार नाही. थोडक्यात म्हणू आपण, त्याचं पचन होणार नाही. मसल्स ऑफ अवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड एफिशियंट. आपल्या बॉडीचे जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग आणि एफिशियंट म्हणजे कार्यक्षम आणि मजबूत असले पाहिजेत. अवर डाएट मस्ट इन्क्लूड प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स इन अ सफिशियंट क्वांटिटी फॉर द प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ अ मसल्स. म्हणजे आपल्या शरीराच्या मसल्सची प्रॉपर ग्रोथ आणि रिपेअर. म्हणजे बऱ्याचदा काही कामामध्ये किंवा काही वर्कआउट करत असताना आपले जे मसल्स असतात त्याची झीज होते किंवा ते तुटतात, तर ते रिपेअर करत असते आपली बॉडी. बघा, तुमच्या हाताला एखादी जखम झाली, काही कापलं, तुम्ही काही केलं नाही तरी 3-4 दिवसामध्ये ते हील होतं. म्हणजे आपली बॉडी जी आहे ती रिपेअर करत असते. सेल्फ हिलिंग असतं आपल्या बॉडीमध्ये, जे काही लागले ते हील होत असतं. तर अशा जखमा भरण्यासाठी किंवा आपल्या मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण कार्बोहायड्रेट्स, त्याला कर्बोदके म्हणतो आपण, आणि प्रोटीन्स, प्रथिने, हे दोन्हीही सफिशियंट प्रमाणात घेतले पाहिजेत. खूप जास्त पण नाही, सफिशियंट, ॲटलिस्ट जेवढे गरजेचे आहेत तेवढे पुरेसे तरी घेतले पाहिजेत. वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज, इट मेक द मसल्स स्ट्रॉंग. आपण रोजच्या रोज नियमित व्यायाम केला पाहिजे, ज्याच्यामुळे आपले जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात, त्यांना स्ट्रेंथ मिळते. वी मस्ट सीट विथ अ स्ट्रेट बॅक अँड नॉट विथ द बॅक हंच ऑर बेंट. अदरवाईज ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन द स्ट्रक्चर ऑफ द वर्टिब्री. मसल्स इन द शोल्डर अँड बॅक बिगिन टू हर्ट. डिसऑर्डर ऑफ द वर्टिब्रल कॉलम मे अल्सो अराईज. आपण बसताना नेहमी स्ट्रेट बॅक म्हणजे आपल्या पाठीचा जो कणा आहे तो ताठ ठेवून बसलं पाहिजे. जर आपण तसं नाही केलं तर काय होतं, किंवा जर आपण कुबड काढून बसलो असं म्हणू, म्हणजे आपण थोडंसं शोल्डर झुकवून किंवा वाकून बसतो, ज्याला आपण कुबड असं म्हणतो. तर आपण जर कुबड काढून बसलो तर काय होतं, तर हळूहळू वर्टिब्रीचे जे स्ट्रक्चर आहे, आपला जो स्पाईन आहे, मणका आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते हळूहळू चेंज व्हायला लागतं. त्याचबरोबर आपल्या शोल्डरचे आणि बॅकचे म्हणजे पाठीचे जे मसल्स आहेत ते सुद्धा हर्ट व्हायला लागतं, म्हणजे त्याचं दुखणं सुरू होतं. ठीक आहे. तर आपल्याला हे गरजेचं आहे की आपण सतत सरळ पाठीचा जो कणा आहे तो ताठ ठेवून बसलं पाहिजे. अदरवाईज हळूहळू प्रॉब्लेम सुरू होतील, पाठीचं दुखणं सुरू होईल, शोल्डर्सचं दुखणं सुरू होईल.
त्याचबरोबर व्हर्टिब्रल कॉलम जो आहे, आपला जो मणका आहे, त्याचेसुद्धा प्रॉब्लेम डिसऑर्डर्स जे आहेत ते सुरू होऊ शकतात. त्यामुळं ताठ बसणं हे गरजेचं आहे. ड्युरिंग एक्झरसाइज मूवमेंट ऑफ द हार्ट मसल्स बिकम मोर रॅपिड, ब्रीदिंग टू बिकम फास्टर, ensuring the sufficient supply of oxygen and nutrients to various part of the body. जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो, मूवमेंट करत असतो, आपल्या हार्टचे जे मसल आहेत ते खूप रॅपिड होतात, खूप स्पीडमध्ये काम करायला लागतात. बघा, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देते. तुम्ही नॉर्मली चालत असता तेव्हा तुमचं हार्ट जे आहे ते एकदम प्रॉपर काम करत असतं. तुम्ही एक 100 मीटर पळून आलात तर तुम्ही खूप जोरजोरात श्वास घ्यायला लागता. का? कारण तुम्हाला ऑक्सिजनची जास्त गरज पडते. तुमच्या हृदयाला जास्त काम करावं लागतं, म्हणजे ते खूप स्पीडमध्ये काम करतं, बरोबर. आणि त्यामुळं काय होतं, आपलं जी ब्रीदिंग आहे, आपली जी श्वसन प्रक्रिया आहे ती फास्ट होते. आपण खूप श्वास घेत असतो तोंड उघडं ठेवून असं, बरोबर. तर आपली जी बॉडी आहे त्याला ऑक्सिजनचा सफिशियंट सप्लाय अँड न्यूट्रिएंट टू व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. बघा, म्हणजे काय म्हणायचं आहे त्यांना, तर जेव्हा कधी आपण एक्सरसाइज करतो किंवा हालचाल करतो तेव्हा आपल्या शरीराला ऑक्सिजन जे आहे त्याची जास्त गरज असते आणि ती इन्श्युरिटी आपण लक्षात ठेवायला पाहिजे किंवा तो सप्लाय करणं, सतत मोकळ्या हवेत असणं किंवा फ्रेश एअरमध्ये असणं, जेणेकरून आपल्याला शरीराला ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळत राहावा किंवा उपलब्ध व्हावा, याची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे. डू यू नो द स्टडी ऑफ मसल्स इज कॉल्ड मायोलॉजी. Contraction is the basic property of the muscles. The largest muscle of our body is in the thigh. The smallest muscle is attached to a bone in the ear called steps. तुम्हाला माहीत आहे का, मसल्सचा जो स्टडी असतो किंवा ज्याच्यामध्ये स्नायूंचा अभ्यास केला जातो त्या विषयाला किंवा त्या ब्रँचला मायोलॉजी असं म्हटलं जातं. आणि कॉन्ट्रॅक्शन होणं किंवा आकुंचन पावणं ही आपल्या मसल्सची बेसिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट होतातच, त्याचमुळे त्यांची हालचाल घडून येते. तर आपल्या शरीरातला जो लार्जेस्ट मसल आहे किंवा सगळ्यात मोठा असणारा जो स्नायू आहे तो आपल्या थाईजमध्ये किंवा मांड्यांमध्ये असतो. आणि सगळ्यात छोटा असणारा जो स्नायू आहे तो कानाचे जे हाड असतं, अटॅच टू द बोन इन द इयर, कानाच्या हाडाला अटॅच असतो, ज्याला स्टेप्स असं म्हटलं जातं. तर इथे आपली मसल सिस्टीम जी आहे किंवा मस्क्युलर सिस्टीम जी आहे ती संपलेली आहे. ह्याच्यामध्ये मी पूर्ण भाग कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा. जर काही त्रुटी असतील तर तुम्ही मला मॅसेजमधून, कमेंट्समधून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अर्थातच माझा चॅनल जो आहे तो सतत बघत राहा. आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.